बीड कारागृहातून महादेव गीतेला हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आले। महादेव गीते याच्यासह इतर काही कैद्यांना सुद्धा हलवण्यात आले। तर बीड कारागृहात झालेल्या मारहाणीनंतर पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला। तर बीड कारागृहाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। आपण पाहूया। बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीसह इतर काही आरोपी सध्या बंदी आहेत आणि याच ठिकाणी सकाळी मारहाण झाल्याची घटना घडली। याच कारागृहामध्ये ही घटना घडली असून यानंतर चर्चा देखील केली जाते। यामध्ये सुदर्शन घुले याच्यासह वाल्मिक कराडला देखील मारहाण झाल्याची चर्चा होत होती। या दरम्यान जे अक्षय आठवले आणि महादेव गीते नावाचे जे कैदी आहेत त्यांनी ही मारहाण केल्याचा चर्चा होती। या दरम्यान आता कारागृह प्रशासनाने स्पष्टीकरण दिले। यामध्ये वाघमोडे आणि सोनवणे नामक कैद्यांमध्ये मारहाण झाल्याचं म्हटलंय आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं देखील म्हटलंय। या दरम्यानच आता या कारागृहात बंदी असलेल्या महादेव गीतेला या ठिकाणाहून हर्सुल कारागृहात देखील हलवण्यात आलंय। खबरदारीचा उपाय म्हणून ही उपाययोजना केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुर्तास मात्र या ठिकाणी असलेल्या कैद्यांच्या वादामुळे आता बीडचा कारागृह चर्चेत आलाय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।